नीट यूजीची पावित्र्य बाधित असल्याचा एनटीए अधिकाऱ्यांचा दावा. परीक्षेमध्ये फक्त 63 गैरप्रकार घडल्याचं स्पष्टीकरण. मनोज रांगेंच्या आंदोलनाचा 6वा दिवस. मराठा समाज आंतरवालीमध्ये येण्यास सुरुवात. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंतरवालीत आजपासून उपोषण करणार. परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता 75% गुणांची अट. बहुतेक बहुजन विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता. सरकारच्या धोरणाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संताप. क्रिकेटमध्ये टीम इंडियाच महासत्ता. चुरशीच्या सामन्यामध्ये अमेरिकेवर 7 गडी राखून मात. तर अमेरिकेविरोधातील विजयासह टीम इंडिया सुपर 8 मध्ये पोहोचली. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उद्या महत्त्वाची बैठक. तर विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिला विदेश दौरा. पंतप्रधान मोदी इटलीमध्ये G7 शिखर परिषदेमध्ये होणार सहभागी. कसबा विधानसभेत मनसेमुळे लीड मिळाल्याचा दावा. कसब्याचे मनसे अध्यक्ष गणेश भाकरेंची भाजपवर टीका. शिवसेना युबीटीचे 2-3 खासदार शिवसेनेच्या संपर्कात. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा मोठा दावा. 4 ते 6 महिने वेळ द्या, राज्यातलं सरकार बदलणार. शरद पवारांची इंदापूरच्या शेतकऱ्यांना ग्वाही. तर उद्धव ठाकरेंकडूनही 6 महिन्यात सरकार बदलणार असल्याचं विधान. रत्नागिरीमध्ये कौशल्य विकास केंद्रात बोगस विद्यार्थी आढळले. बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघड. बीडचा कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज. बियाणं खरेदी करताना पक्कं बिल घ्या. कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.